टॉस करतोय. श्रीतेज 11 विरुद्ध पांडाबॉस आणि स्पोर्ट क्लब. टॉस एस ठिकाणी होतोय आणि टॉस जिंकलाय तो श्रीतेज 11 चरोली भोसरी संघाने टॉस जिंकलाय. थँक्यू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले तो येता पांडाबॉस आणि स्पोर्ट क्लब संघाला. चला विनंती असेल आता लगेच श्रीतेज 11 संघ तुम्ही देखील लगेच आता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आज वेळ वाचणं खूप गरजेचं आहे. आता दोन्ही संघाचे कॅप्टन सलमान सर गणेश सर 2 षटकानंतर जर चेंडू हरवला तर जुना चेंडू आपण देणार आहोत. याची दोन्ही संघाने मात्र नोंद घ्यायची आहे. 2 षटकानंतर जर चेंडू हरवला तर तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल. चला श्रीतेज 11 संघ टीम लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे थोडीशी घाई करा. व्यासपीठावरती आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं खूप मोठे मान्यवर देखील व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यामध्ये राजा रामदादा आस्तरे असतील, त्याचबरोबर पत्रकार आदरणीय संदीपजी भेगडे साहेब, द लेजंड क्रिकेटर आदरणीय आमचे अनिलजी माळी आणि त्यांचे मित्रपरिवार हे देखील आपण पाहतोय उपस्थित आहेत. सरांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत आहे. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे पहा प्रत्येक दिवशी आपण एक लकी ड्रॉ पद्धतीने एक स्पोर्ट्स सायकल निवडणार आहे. हॅलो चला विनंती असेल सलमान सर थोडीशी घाई करा क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता मैदानात आपण पाहणार आहे एका बाजूला श्रीतेज 11 चरोली भोसरी आणि दुसऱ्या बाजूला जो मैदानात आपण पाहणार आहोत पांडाबॉस आणि स्पोर्ट क्लब चिखली या दोन संघांमध्ये आपण पाहत असणारा हा सामना 2 विजेत्या संघांचा असणारा सामना आहे. आणि मैदानात पाहायचे आघाडीची दोन्ही खेळाडू जे मैदानात इथे दाखल होत आहेत. दोन्ही टीमचे असणारे अतिरिक्त खेळाडू यांना देखील विनंती आहे आपल्या अतिरिक्त खेळाडू समोरच्या कक्षामध्ये पाठवून द्यायचे.
थोडीशी आपण पाहतोय चर्चा जे मैदानात ते रंगली जाणार आहे. यापूर्वीच्या मॅचमध्ये जर आपण पाहिले गेलं तर निश्चितपणे पाहिलं तर गणेश मुंडे यांचा जबरदस्त खेळ आपण पाहिला. 16 धावा त्याने बनवल्या आणि मी म्हणेल की फक्त बनवल्या नाही, कठीण परिस्थितीमध्ये संघ ज्यावेळेस होता त्यावेळेस मात्र त्याच्या बॅटमधून राहिलेले 2 चौकार अतिशय महत्त्वाचे होते आणि त्यावेळेस चला आणि विनंती असेल आता 2 षटकांचा जर चेंडू 2 षटकांचा खेळ संपला आणि त्यानंतर जर चेंडू हरवला तर तुम्हाला जुना चेंडू दिला जाणार आहे. आता आमच्या आयोजकांनी घेतलेले निर्णय आहेत. खरं तर आमचे शुभम जाधव यांचं देखील आपण पाहतोय स्तरीच्या स्तरीय आयोजक त्यांचं देखील असे आगमन होतंय. दुसऱ्या बाजूला आमच्या आयोजकांनी खऱ्या अर्थानं एक स्टॉल लावलेला आहे. तिथे आपण पाहतोय नाश्त्याची व्यवस्था आहे, कोल्ड्रिंक्स आहेत, एनर्जी ड्रिंक आहेत, फ्रूट्स आहेत, खूप काही आहे. तुम्ही आवर्जून मात्र त्याच ठिकाणी आमच्या त्या स्टॉलला भेट द्या. तर मॅचकडे पाहायचं मैदानामध्ये तुम्हाला घेऊन जातोय. पहा मैदानाच्या आतमध्ये आपल्यासोबत आता समालोचक कक्षामध्ये जोडले जात आहेत प्रशांत जाधवडे सर, हिंदी समालोचक माध्यमातून आपल्यासोबत जोडले आहे. सर आपलं देखील मायक्रोवरती स्वागत आहे. 5 चालू असताना सामना असणार खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघाने कित्येक दिवस सोबत क्रिकेट खेळलंय, एका नावासाठी लढणारे खेळाडू आहेत आणि आज मात्र विरोधात असणार आहे. मैच रंगल्याशिवाय राहणार नाही. और सुमित, ये जो मुकाबला जिसमें बेस वर्सेस बेस की लड़ाई है, एक एक मैच जीतने के बाद कॉन्फिडेंस थोड़ा सा हाई हो गया है और यहाँ इस मुकाबले में मज़ा आएगा. जब एक बार फिर कहते हैं ना डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है, तो ये एक बहुत इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है. तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो आता सलमान शेख, स्वतः संघाचा संघ आहे कॅप्टन. लेट्स प्ले. डावाला येते सुरुवात. आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये असणार आहे. एका बाजूला असेल संग्राम, नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय शुभम महाले उर्फ बोला. पहिला चेंडू कट केलाय पॉइंट शॉट कव्हर मध्ये. ओहो, आणि ते पहा जबरदस्त क्षेत्ररक्षण. वाह, कौतुक करावं लागेल. ते काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये आणि हे खऱ्या अर्थानं गोलंदाजाला ताकद देणारे क्षेत्ररक्षण आहे. बिल्कुल आपने सही कहा, ऑफ के बाहर गेंद थी, टाइमिंग तो बहुत बढ़िया किया था लेकिन फील्डिंग भी बहुत ही बढ़िया हुई है और बिंदी गेंद के साथ आगाज होता हुआ. यावेळी सरळ बॅटने फटका खेळून काढला जाईल. पुण्यात पाहायचंय लॉंग बॅक्सचा कव्हर चेंडू खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला आणि इथे पहा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इथे पळून पूर्ण केले जाणार आहेत. गुड रनिंग द बिटवीन द विकेट मिळेल. हे करावं देखील तुम्हाला लागतं. तुम्हाला थोडीशी रिस्क घ्यावी लागते, तुम्हाला चान्स घ्यावा लागतो आणि त्यानंतर मात्र जर तुमच्या स्वतःवरती विश्वास असेल तर निश्चितपणे तुम्ही धावा देखील इथे पूर्ण करताय. हे काम महत्वाचं आहे. बिल्कुल लॉन्ग अप का खिलाड़ी बहुत डीप रखा हुआ है तो इसका फायदा उठाते हुए संग्राम शिंदे ने देख लिया, उनको डेंजर एंड पर भागना था, इशारा किया और अच्छा तालमेल था दोनों के बीच और 2 रन मुकम्मल के बाद संग्राम के लिए आगाज बहुत अच्छा होता हुआ. गोलंदाज तयार पण पाहिजे सलमान. बॅटमवर विकेट. लोअर फुल टॉच चेंडू ते पाहिजे गॅप मध्ये ढकलला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. बीच में से मिली दरार, उसमें से जड़ दिया चौका. खेळाडूंच्या मधोमध आलेला चौकार. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे पोहोचणार धावफलकावरती 6 धावा. सुमित, एक बार फिर देखें तो संग्राम शिंदे ने इससे पहले एक बहुत अच्छा स्ट्रोक खेला था लेकिन वो गेंद सीधी फील्डर के हाथ में चली गई थी. अब देखिए टाइमिंग और प्लेसमेंट बहुत ही बेहतरीन था. अच्छा स्ट्रोक संग्राम शिंदे का. पुणे दाबायचे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असणार आहे तो आता. जर आपण पाहतोय इथे मैदानाच्या मध्ये यावेळी हलक्याचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे पाहिजे खूप दूरवरती असणार आहे. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे घेतल्या जातात. इथे मी म्हणेल की पहा मैदानाच्या मध्ये ज्याने खऱ्या अर्थानं पुण्याचं क्रिकेट गाजवले, पुण्याच्या बाहेरचं क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवलेलं आहे, आज खूप दिवसानंतर सर आपण पाहतोय की शेरू लोहार पुन्हा त्या घरच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पुण्यात दाबायचे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सलमान जो इथे मैदानाच्या तयार आहे. स्कोर कार्ड वरती 8 धावा. यावेळी पाहिजे मोठा फटका. चेंडू हवेत असणार आहे. शेरू चेंडूच्या खाली. व्हॉट अ कॅच. नाईस कॉट. इथे विकेट. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये विकेट त्यांना मैदानामध्ये पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या इथे आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 8 धावा धावफलकावरती आहेत. पहा मैदानाच्या मध्ये विकेट टेकर गोलंदाज सलमानची ओळख आहे.
स्ट्रायकर गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती अनेक वेळा खऱ्या अर्थानं संघाची कुंबडी जबाबदारी सातत्याने राहिली आहे. 8 धाबा धाबलकावरती आहेत. गणेश मुंडे ने पिछले मैच में जो कलात्मक क्रिकेट खेली थी का टेनिस क्रिकेट में इस तरह की बल्लेबाजी कम बार हम जरूर देखते हैं, लेकिन यहाँ संग्राम की बात करें तो उनको एक अच्छा स्टार्ट मिला था. उसके बाद में एक बार फिर हमला करने की कोशिश की, शिकार बन के वापस चले गए, लेकिन शेरू लोहार बड़े मंच के बड़े सरपंच है, क्या जबरदस्त फील्डिंग इन्होंने की है. पीछे जाके सुमित वो कैच लेना इतना आसान नहीं है, लेकिन उनकी जो काबिलियत है और जो एक बार फिर उनके पास वो क्षमता है, उस क्षमता के ऊपर और काबिलियत के ऊपर विश्वास के ऊपर खरे उतरते हुए आज शेरू लोहार. तर नक्कीच आपण पाहतो यापूर्वीची मात्र थोडीशी झाली चूक आपण शिरूने पाहिले, मात्र परंतु यावेळी मात्र कुठल्या वेळची चूक केली नाही. जे होणार नाही ते त्यांनी मात्र मिळवलं. इथे चांगला झेल त्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आता मैदानात पाहिजे दाखल होणार आहे तो नरसिंग पालमपल्ले. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूचा धुमाकूळ राहिलाय. अगदी मिळेल की काल परवा देखील मात्र जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. या सीझन मध्ये खराडीची स्पर्धा गाजवली, या सीझन मध्ये चिखलीचं क्रिकेट गाजवलं, या सीझन मध्ये गतवर्षी आपण पाहिलं की MPL मावळ तालुका टेनिस प्रीमियर लीग याही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मात्र खेळाडूने धुमाकूळ घातलाय. तो नरसिंग आहे. स्ट्राईक ऑन तयार. हलक्यातनं चेंडू तिकडून काढला जाईल. षटकावरचा क्षेत्ररक्षक पायच्या चेंडूवरती पोहोचला आणि इथे सिंगल मैदानामध्ये घेतली जाणार आहे. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 9 धावा धावलकावरती. एक षटकाचा खेळ संपलाय. एक फलंदाज मैदानामध्ये बाद आहे. काय सांगाल सर परिस्थिती कशामध्ये, कारण नरसिंग आहे, भोला यापूर्वीच्या मॅच मध्ये हिरो राहिलेला भोला आहे, त्यामुळं दोन्ही संघाकडे खऱ्या अर्थानं कॉन्फिडन्स आहे, कारण दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत. दोन्ही खेळाडूमध्ये मोठमोठे फटके खेळण्याची ताकद आहे आणि विशेष भोला जर तुमच्या सोबत असेल तर भोला जास्तीत जास्त नरसिंगला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करणार आहे. नरसिंह की बात करें तो मैंने इनको बहुत बार देखा है कि जो नॉर्मली जो है वो नेचुरल क्रिकेट खेलने की कोशिश करते हैं, बड़े शॉट के लिए जाते हैं. आज देखिए यहाँ रक्षात्मक तरीके से वो सिंगल लिया और वो दूसरी इनकी तरफ चले गए. एक बार फिर उनको मौका मिलेगा. अगर इस तरह से वो बल्लेबाजी करेंगे ना तो वो और डेंजर है. नरसिंह पालमपल्ले पहले ओवर की बात करें तो रमसिंह के 9 रन है, तो एक चौका आने के बाद सलमान ने भी बहुत अच्छा कमबैक किया, एक विकेट भी इन्होंने प्राप्त किया है. तो क्या वो बड़ी पारी खेलेंगे वो देखना बहुत जरूरी है. स्वाभाविक खेल करेंगे या टीम की जो जरूरत है उसको पूरा करेंगे. तर नक्कीच आपण पाहतोय, मी म्हणले की तो खेळाडू स्वाभाविक ते खेळ खेळलेस, कारण नरसिंगला खऱ्यात आक्रमकतेसाठी ओळखला जातो. नरसिंग नेहमी त्याच्या नॅचरल गेमसाठी ओळखला जातो आणि नरसिंग पाहिजे या मैदानात काय करणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल. पहा मैदानाचे चंद्रकांत. यावेळी पाहिजे बॅटची कडा. हो परत तिथे पहा चेंडू निसटला. चेंडू जाईल सरळ डीप थर्ड मॅन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. वो एक बार फिर छलांग लगा कि कैच लेने की कोशिश जरूर करता रहा, लेकिन इतना अच्छा पोजीशन में नहीं थे खास करके इस वक्त खिलाड़ी, इसीलिए भाग्य का साथ मिला नरसिंह को 4 रन मिलते हुए. जवे मॅचकडे पुण्याचा पाहायचं मैदानाच्या मध्ये थोडंच मी म्हणले की क्षेत्ररक्षकाचे चांगले प्रयत्न होते, परंतु यश येऊ शकलं नाही. चौकार मैदानाच्या येतोय नरसिंग पालमपल्ले. पुण्याचा पाहायचा स्ट्राईक ऑन तयार. गोलंदाज तयार. चंद्रकांत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला गेला. पंच केला. डीप कव्हर मध्ये चेंडू जाईल. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चढवायला सुरुवात केली. मी सांगितलं होतं की हा खेळाडू नॅचरल गेमवरती विश्वास ठेवतो. पुण्याला पाहिजे सरळ बॅटे फटका खेळून काढला जाईल. शेरू चेंडूला कव्हर करेल. सिंगल इथे मैदानामध्ये येते. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का, परंतु इथे पार नकार कळवला. एक सिंगल मैदानाच्या मध्ये येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 18 धावा. षटक क्रमांकावर पाहतो मैदानाच्या दुसरं षटक इथे सुरू असताना चंद्रकांत महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारा हा खेळाडू आहे. एकंदरीत जर आपण इथे पाहिले गेलं तर पहा भुला महाले शुभम नावाप्रमाणे शुभ कार्य करावं लागणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अक्रॉस द बॅट. यावेळी मैदानामध्ये पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू इथे मैदानात पाहिजे पूर्णपणे डॉट जो आपल्याला मैदानात त्यांना पाहायला मिळाला. आता खऱ्यातून मी म्हणेल की प्रेक्षकांची पावलं आता मैदानाकडे येऊ लागलेत, कारण जर आपण पाहिले आजचा लीगचा दिवस आहे. लीग फॉर्मॅटच्या पद्धतीने मात्र इथून पुढचे दिवस सर्व संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. प्रेक्षकाची मात्र चोपेरचं गॅलरीज आपण पाहिल्या तर मात्र थोड्याशा प्रेक्षकांनी भरताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. चंद्रकांत पुन्हा पाहिजे
यावेळी बॅकफुटला गेला, पंच केला, काय फटका मैत्राच्या आतमध्ये, जबरदस्त टाका, चेंडू सीमारच्या बाहेर फरार, चौकार. जबरदस्त आपण पाहतो. खरं तर तुम्ही जे आवाज ऐकताय, ट्रान्स ऐकतायत, खरं तर मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार जडसेवक सुनील अण्णा शेळके यांचं हे खरं तर स्टेटमेंट आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुण्यात पाहायचं स्कोर कार्ड वरती 22 धावा धापलगावर आहेत. शुभम पुण्यात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये चेंडू काढला जाईल. अंकुश चेंडू इथे कव्हर करतोय, परंतु पहा इथे त्याच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही. एक सिंगल मैदानात मिळणार आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 23 धावा धापलगावरती आहेत. पॉवर प्ले षटकामध्ये पाहतोय प्रशांत सर आपण ज्यामध्ये सुरुवात झाली आहे, कारण मी म्हणलं की पॉवर प्ले मध्ये धावा आता येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिल्कुल आपने सही कहा. एक विकेट खोने के बाद शुभम बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, जिन्होंने पिछले मैच में 15 गेंदों में 33 रनों की एक अच्छी पारी का जरूर खेली है और वो विकेट के ऊपर खड़े हैं. तो इसीलिए 2 ओवर में स्टार्ट देखे, स्टार्ट बहुत अच्छा हुआ है क्योंकि बिल्कुल आगाज अच्छा है. सुमित आगाज अच्छा है, क्या अंजाम खूबसूरत होगा वो देखना बहुत जरूरी है. और दूसरी बात, आप आगाज से नहीं अंजाम से पहचाने जाते हैं. ये ओवर बहुत महत्वपूर्ण है. यहाँ से गेंदबाज विकेट की तलाश में है और दोनों बल्लेबाज फॉर्म में है, वो बिल्कुल सरदर्द का कारण बन सकते हैं. तर नक्कीच आपण पाहतो ज्यामध्ये मात्र सलमान शेख मात्र स्वतः संघाचं नेतृत्व करतायत, संघाचं संघनायक आहे ते, आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना माहिती आहे की ही जोडी इथे कुठेतरी फुटणं गरजेचं आहे. ही जोडी एखादी खेळाडू मात्र जर विकेट आली तर त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी संघावरती दबाव बनवता येईल, प्रेशर बनवता येईल. पहिल्या चेंडू मैदानात पाहायचंय, चेंडू पडला, थोडासा दिशा बदलणारा चेंडू होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळाला. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट येते. आता पहा इथे भोलासाठी मात्र स्पेशल क्षेत्र पाहिलं तर डीप कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट, स्क्वेअर लेग. या असणारं क्षेत्ररक्षण यावेळी पाहिजे. चेंडूला उडवला मिड विकेट मध्ये, चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि पहा ज्या कामासाठी आला ते सलमानने करून दाखवलं. विकेट आली, फलंदाज बाद. तुम्ही सर्वजण आज मला आशीर्वाद द्यायला, दादांचे आभार मानत सर्वजणाला. जान दूसरा शिकार. इथे पाहिजे मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जो आपण पाहतो मैदानात दाखल होणार आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या असेल तो आता अकीब पटेल न्यू बॅट्समन मैदानाचे दाखल झालाय. पहा मैदानामध्ये ज्या क्षेत्राने ज्या अनुभवाने खऱ्यातून तो गोलंदाजी करतोय, एक अचूक टप्प्याचा मारा सलमानकडून आपण पाहिला. आणि मी म्हणले की NB ट्रॉफीमध्ये मात्र या संघाने जबरदस्त कामगिरी केली, हे मात्र विसरून जमणार नाही. विशेषतः आपण पाहिलं तर सलमान सातत्याने जर पाहिलं तर अतिशय कष्टाळू प्रवृत्तीचा खेळाडू आहे. ज्यावेळेस मात्र वेळ मिळतो त्यावेळेस मात्र सरावाला वेळ देतो. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर इतर दिवशी ज्यावेळेस मात्र मॅचेस नसतात त्यावेळेस मात्र पंचाची भूमिका पाहतो. आणि आज आपण पाहिलं की खेळाडू हा एका रात्रीत घडलेला नाहीये, खूप सारी प्रचंड मेहनत या खेळाडूने घेतलेली आहे, तो सलमान आहे. स्ट्राईक वरती पाहिजे मैदानाच्या अकीब जो नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. राईटमवर विकेट सलमान शेख. पहिल्या चेंडू पाहिजे रिव्हरचा फटका खेळला जाईल. हो इथे पहा मैदानाच्या आतमध्ये मी म्हणाल की खराब फिल्डिंग आहे. चेंडू सरळ सीमारच्या बाहेर, रिव्हर्स विकेट, चौकार. बिल्कुल मिलता है कॉन्फिडेंस बल्लेबाज का बनने वाला है. अच्छा स्ट्रोक था बिल्कुल बल्लेबाज पटेल का. पुन्हा पाहिजे गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडू खऱ्यातून रिव्हर्स आला. खूप मोठा आत्मविश्वास या खेळाडूकडे आहे. हा चेंडू पहा खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल इथे मैदानाच्या इथे दुसरा धावायचा इथे प्रयत्न होईल का? ओहो, आणि ते पहा मैदानावर चेंडू मात्र चेंडू सोबत तो खेळत राहिला, परंतु दुसऱ्या धावेचं धाडस होऊ शकलं नाही. एक सिंगल येणार आहे. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय पांडाबा साने स्पोर्ट क्लब संघाची धावसंख्या 28 धावा धापलकावरती आहेत. तिसरं षटक मैदानाच्या प्रगती पथावर आहे. ज्या स्ट्रॅटेजीने पहा चौकार जरी आला असेल परंतु सलमान मात्र त्याचा आत्मविश्वास ढासळून द्यायला तयार नाहीये. पाहिजे स्ट्राईक वरती नरसिंग, स्ट्राईक तयार, उंच पुरा, तगडा, ताकदवान, मजबूत देहिष्टीचा सलमान. रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, खूप मोठी अपील, खूप मोठी अपील. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय होतंय?
तर पहा LPW विकेट, मला वाटतं विकेट आहे. फलंदाज मैदानामध्ये बाद होतोय. चेंडू इष्ट्याचा वेध घेतोय डीजे. बहुत अच्छी बात थी, बल्ले बल्ले के बीचों बीच उन्होंने खेला, लेकिन उसके बाद में वो कोशिश जब नर्सिंग करने के लिए गए तो उनका विकेट गिर गया है. गेंद बिल्कुल स्टंप के ऊपर टकराती हुई और बड़ी सफलता आज सलमान को मिली है. तर नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय संघाचा संगणक आहे, ज्यावेळेस मात्र स्वतः जबाबदारी घेतो खांद्यावरती, त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं अशी कामगिरी जर तो करत असेल तर 11 जे काही राहिलेले 10 खेळाडू त्यांचा कॉन्फिडन्स हाय लेवलवरती असतो. कारण आपला संघ एवढी जर चांगली गोलंदाजी करतो, एवढा चांगला एफर्ट लावतोय, तर आपण तितकं 100% एफर्ट देणं गरजेचं आहे. बिल्कुल आपने सही कहा. जिस तरह से अब कप्तान अच्छी क्रिकेट खेल रहे हैं, फील्डिंग अच्छे कर रहे हैं, बॉलिंग अच्छे कर रहे हैं, बैटिंग अच्छे कर रहे हैं, तो उसका असर बाकी जो 10 खिलाड़ी उनके ऊपर होता है. 1 से 11 होता है. अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर सलमान द्वारा. सलमान तयार असेल. नवीन फलंदाज न्यू बॅट्समन मैदानात दाखल सिद्धार्थ, न्यू बॅट्समन मैदानात दाखल झालाय. डावखुऱ्याचा खेळाडू आहे. यावेळी पाहिजे मैदानाच्या ऑप्शनच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू, यावेळी मात्र व्हाईट बॉल जो आपण पाहतो मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या इथे आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिले गेलं 30 धावा ज्या इथे धाबलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. सलमान पुढे तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅट फटका देखील उकडला जाईल. क्षेत्ररक्षक इथे पाहिजे मैदानाची खूप दूरवरती आहे. एक सिंगल इथे मैदानात इथे दुसरा धाब्याचा इथे प्रयत्न होईल आणि इथे ओहो बॅकअप आणि क्षेत्ररक्षण नाहीये. तिसऱ्या धाब्याची मागणी राजेश पवारच्या हातामध्ये देखील चेंडू येत नाहीये. चौथ्या धाब्याचा इथे प्रयत्न आहे का, परंतु पहा मी मिळेल नसणार आहे. इथे जरी धाबा जरी आले असेल प्रश्न सर, परंतु इथे कौतुक करेल ज्या पद्धतीने शुभम आणि नरसिंग या दोन खेळाडूंची विकेट किती महत्वाची होती संघासाठी. मात्र त्या विकेट मात्र मिळून देतोय सलमान. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावलकावरती 32 धावा. लेकिन रफ्तार जो 3 ओवर में रफ्तार अगर देखें तो 10 के ऊपर है. बहुत ही बढ़िया बल्लेबाज भी हुई है. रन संख्या 32 रन. ओवर की बात करें तो 3 ओवर का खेल समाप्त हुआ है. सलमान के 2 ओवर का जो विश्लेषण है वो बहुत इंपॉर्टेंट है. पहले ओवर में उन्होंने 9 रन दिए, तो दूसरे ओवर की अगर बात करें तो 9 रन मतलब 2 ओवर 18 रन और 3 शिकार उन्होंने कर दिए हैं. तो कप्तान ने अपना काम जरूर किया है. लेकिन सुमित जिम्मेदारी बाकी जो गेंदबाज हैं और फील्डर, खास करके फील्डिंग, अभी जो आखिरी गेंद थी वहां जो फील्डिंग थी वो इतनी अच्छी नहीं थी. तो इसलिए मैंने कहा कि 1 से 11 होता है. कुल मिलाकर वो सारे खिलाड़ी मिलजुल कर काम करते हैं तो बात बनेगी. अब बीच मैदान वो पानी भी जा रहा है. 3 ओवर का खेल 32 रन 3 विकेट के नुकसान पर. तर नक्कीच आपण पाहतोय ज्या पद्धतीने तर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गेलं तर संघाचा संगणक जबाबदारी ज्यावेळेस स्वीकारतो असो त्यावेळेस मी म्हणलं की संघाच्या संगणकाचं कौतुक होणं गरजेचं आहे. कारण तो स्वतः जबाबदारी घेऊन आला. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय त्याने 9 धावा खर्च करत 1 विकेट घेतली. दुसरं षटक घेऊन आला. संघाचं तिसरं घेऊन आला. त्यावेळेस देखील आपण पाहतोय 9 धावा त्याने खर्च केल्या आणि महत्त्वाच्या 2ही विकेट मात्र त्याने मिळवल्या. कारण जेव्हा खऱ्या अर्थानं रोहित शर्माला IPL मध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज किताब दिला गेला त्यावेळेस मात्र रोहितचं स्टेटमेंट होतं की हा किताब माझा नाहीये. हे जे काही श्रेय आहे ते माझ्या सर्व संघांचं श्रेय आहे. माझ्या सगळे खेळाडू चांगले खेळले म्हणून मला किताब मिळाला. आणि 2019ला ज्यावेळेस मात्र IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ पराभूत झाला त्यावेळेस मात्र त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये माझ्या खेळाडूची काही चूक नाही. मी 100% एफर्ट देऊ शकलो नाही म्हणून माझा संघ पराभूत झाला. म्हणजे संघाच्या संगणकाची कुमुडी जबाबदारी असते. बिल्कुल कप्तान का रोल बहुत महत्वपूर्ण है. क्योंकि जिस तरह से मुकाबला चल रहा है सलमान ने अच्छा प्रदर्शन किया है और अब जाकर बाकी गेंदबाजों के ऊपर भी जिम्मेदारी है वो थोड़ा सा तालमेल बनाए, अच्छे रिदम के साथ गेंदबाजी करे. चंद्रकांत गणेश मुंडे यावेळी पाहायचंय. स्क्वेअर कटचा फटका पॉइंट मध्ये निघून काढला जाईल. क्षेत्ररक्षक पाहायचंय. सलमान चेंडूला इथे कव्हर करेल. चेंडूची जबरदस्त फेकी मैदानात पाहायला मिळते. पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल येणार आहे. यापूर्वीच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं गणेशने सर्वांची मनं जिंकण्याचं काम केलं. बॅटिंग करत असताना चौफेर फटकेबाजी केली. मी म्हणले की त्याने ताकद लावली नाही, त्याने तिथे डोक्याचा वापर केला, इथे माइंडचा वापर केला आणि अक्षरशः एकेरी दुहेरी धावेवरती विश्वास ठेवा संघाला विजय मिळवून दिला. धावफलक एका धावेने पुढे जाऊन पोहोचणार आहे. 33 धावाच्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा गणेश मुंडे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. खरं ते गणेशला गणपती देखील म्हटलं जातं. तो गणेश आहे. उच्चतर मार करेल. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने आणि इथे पाहायचंय अंकुश चेंडूच्या समोर उभा होता, भिंतीसारखा उभा होता. चेंडू मात्र तो सोडायला तयार नाहीये. इथे विकेट आली. फलंदाज बाद.
स्कोर कार्ड वरती 34 धाबा धाबलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रशांत सर जामनेरा मात्र 11 चॅनल स्पोर्ट क्लबचे असणारे सर्व सदस्य असतील, उमेजी नायडू असतील, साजिदभाई तांबोळी, अमोलदादा व्यवहारे आणि खेळगिरी प्रचंड मोठी मेहनत आहे. हे काही एवढं मोठं सेटअप जर उभं करायचं असेल, तुम्ही जर पाहिले तर जरूर काही वाटेल की आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा तिथे सुरू आहेत की काय. यावेळी पाहायच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा ओहो चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली आणि इथे पाहायचंय चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल इथे सीमारेषेच्या बाहेर, येतोय 4 धावेसाठी चौकार. अलग अंदाज में बल्लेबाजी करे, टप्पा ऑफ स्टंप के बाहर था, बैकफुट चले गए, गेंद को कट करना चाहते, स्क्वायर कट करने की कोशिश की थी, गेंद बल्ले के ऊपर अच्छे तरह से नहीं आई, लेकिन सबसे अच्छी बात है गैप में चली गई, यू टर्न लेती भी गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए. चौकार येताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती 38 धावा, 38 रन, लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाज गणेश मुंडे. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू, ओहो काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, वॉडफिल्ड जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. हा एफर्ट आहे, ती ताकद आहे. जर तुमच्यामध्ये क्षमता आहे ना, तिथे क्षमता इथे आज दाखवणं गरजेचं आहे. गणेश ने जो एक अच्छी पारी खेली है उसके बाद में गेंदबाजी करने का मौका मिल रहा है, तो यहाँ भी एक बार वो कॉन्फिडेंस दिखाई दे रहा है. अच्छी फील्डिंग है अपने पालोत्र में गणेश द्वारा. पुन्हा पाहायचंय स्ट्राईक ऑन फलंदाज मैदानात पाहायचे सिद्धांत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रहार होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होऊ शकला नाहीये. परंतु ते कौतुक गणेशचं पहा, एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. या षटकामध्ये अवघ्या 6 धावा मात्र त्याने खर्च केल्यात, 1 विकेट आली. सर या खेळाडूचं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण उभरता खेळाडू आहे, चांगला स्पेल त्याच्याकडे आहे, वेग आहे आणि तो अचूक टप्प्याचा मारा देखील इथे करतोय. बिल्कुल बिल्कुल सही कहा, बहुत बढ़िया गेंदबाजी इन्होंने की है और इनका बॉलिंग एनालिसिस 1 ओवर 6 रन और 1 विकेट इनको प्राप्त हुआ है. एक टैलेंटेड खिलाड़ी आपको विनर बना सकता है, लेकिन पूरी टीम अगर मिलजुल कर काम करे ना तो आप चैंपियन बन सकते हैं. तो यहाँ सलमान ने अच्छा ओवर डाला, उसके बाद में एक बार फिर गणेश आए, यहाँ साझेदारी बन रही है. दिक्कतें बल्लेबाजों के लिए बढ़ती हुई, मोमेंटम फिलहाल गेंदबाजों की तरफ है. तर नक्कीच आपण पाहतो इथे कुठेतरी गोलंदाजांनी श्रीदेश 11 भोसरी संघ इथे थोडंसं मात्र वर्चस्व ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येणार आहे, तो आता विनोद. खऱ्यातून जर पाहिलं तर चंद्रकांतला मात्र इथे षटक दिलं, थोडासा मागणं ठरला, त्याला मात्र थांबवलं गेलं. ही खऱ्यातून स्ट्रॅटर्जी, ही रणनीती असणं गरजेचं आहे संघामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो आता विनोद, परंतु आता इथे पांडाबा साने स्पोर्ट क्लब संघाला कुठेतरी गिअर चेंज करणं गरजेचं आहे, मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण एक फायटिंग टार्गेटकडे वाटचाल असणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यावेळी पाहायचंय सरळ बॅटे फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक शेरू चेंडूकडे पाहत राहिला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येईल. दणदणीत खणखणी षटकार.
एक बार फिर बहुत बड़ा योगदान इस टूर्नामेंट के लिए रहा है और मजा आया. बहुत अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का, कमाल का स्ट्रोक था. आणि या ठिकाणी पाहतोय टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया पांडव साने स्पोर्ट क्लब संघाचं. अर्धशतक इथे पूर्ण होतंय. 50 धावा ऑन स्कोर कार्ड. ओ फुल टॉस तिथे पाहायचंय स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक बन गया दर्शक आणि इथे मैदानात पाहायचंय. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. ऑन फील्ड डिसिजन. आणि पुण्यामध्ये जर बघितलं तर फेअर डिलिव्हरी. आता तिथे काय आहे? षटकार आहे की चौकार आहे? षटकार आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, पुण्यामध्ये ज्या वेळेला चक गोलंदाजी होती ती गोलंदाजी कमी करण्यामध्ये अजय आवलेंचा आणि संजय भालेराव यांचा फार मोठा वाटा आहे. आणि आपण जर बघितलं तिथे ते अंपायरिंग करत असतील आणि जर त्याला वाटलं तर 2-3 पावलं ते पुढे येतात आणि मग अशा प्रकारे आणि पुढाकार घेऊन इथे खूप चांगली गोलंदाजी आता आपल्याला या पुण्यनगरीमध्ये पाहायला मिळते. आणि ही स्वच्छता अभियानामध्ये निश्चित अजय आवलेंचा फार मोठा वाटा. लागोपाठचे 2 षटकार झालेत. पाहिजे लागोपाठचा तिसरा येणार का? ओहो यावेळी पाहिजे शॉर्ट पिच होता. हुक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला डेंजर एंडला अजित, परंतु पाहिजे धोकाकडे असणार आहे. सिंगल तरी त्याला दुसऱ्या धावेचा देखील ते प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव दिवसा ढवळ्या केली गेलेली चोरी. एवढे मोठे आपण पाहतोय संकल्प पोलीस 11चा संघ सगळे पोलीस आहेत. दुसऱ्या बाजूला चंद्रकांत तिथे देखील पोलीस आहेत. एवढे सगळे पोलीस असताना देखील इथे चोरी होते. परंतु ही चोरी कुठल्या पैशाची नाहीये, ही चोरी इथे धाब्यांची. कारण धाब्यांसाठी धावे. अजीत एक बार फिर सबका दिल जीतते हुए और दिल चुराया है. बहुत बढ़िया, बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर अजीत द्वारा. 58 धावा धावलकावरती पुन्हा त्या पाहिजे विनोद तयार असणार आहे. स्ट्राईक वरती अजित. हा चेंडू पाहिजे मैदानाच्या मध्ये इथे चेंडू जर मैदानात पाहिले तिथे सोडून दिलं जाणार आहे. आणि इथे मैदानात पाहायचंय थोडीशी चर्चा इथे रंगली जाते. कारण तुम्ही ऑप्शन सोडून जेव्हा मात्र बाहेर खेळण्यासाठी मात्र शफल होताचा क्रीजचा वापर करत असता त्यावेळेस मात्र व्हाईटची लाईन देखील वाढली जाते. पाहिजे मैदानाच्या मध्ये 5 षटकांचा ते खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा. सर काय सांगाल या 3 षटकाराने आणि त्यानंतर आलेल्या चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर आलेला चौकार तिथून मॅच कुठेतरी आपण पाहतोय इथे ग्रिप पकडतीये पांडव साने स्पोर्ट क्लब चिखलीचा संघ. बिल्कुल बिल्कुल इस वक्त जिस तरह से मुकाबला था विनोद का ये ओवर था जिसमें 20 रन आए और 20 रन आने के बाद मोमेंटम बल्लेबाजों की तरफ चला गया और अजीत ने शानदार बल्लेबाजी की है.
जो एक बार फिर दबाव बन रहा था विकेट गिरने का, तो वो थोड़ा सा कम कर दिया। प्रेशर अब जाएगा गेंदबाजों की तरफ। तो ये ओवर देखिए सबसे बड़ा ओवर था। पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 14 रन, तीसरे ओवर में 9 रन, चौथे ओवर में 6 रन आए थे, लेकिन पांचवें ओवर में 20 रन आए हैं और 50 के पार आंकड़ा चला गया। अब एक बहुत बड़ा टोटल मुझे दिखाई दे रहा है। बहुत अच्छी बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों ने, सिद्धार्थ और अजीत दोनों ने प्रभावित किया है। तर शेवटचे पैसे मैदानामध्ये 6 चेंडू असणार आहेत. 58 धावा, 58 रन, लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश मुंडे. यावेळी पाहायचंय जबरदस्त वेग मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि इथे मैदानामध्ये पाहायचंय काय होणार आहे. विकेट आली. गोलंदाज मैदानाच्या धावा होतोय. सिद्धार्थ और अजीत के बीच, जिसमें पूरी तरह से अजीत आ भी रहे हैं और अब जाकर सिद्धार्थ को अपना विकेट सैक्रिफाइस करना पड़ रहा है। यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये सिद्धार्थ जो मैदानात आपण पाहतोय ते बाद होताना जो पाहायला मिळाला आणि आता नवीन फलंदाज मैदानात दाखल होणार आहे तो आता श्याम. अजित गायकवाड आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईकवर तयार आहे. खऱ्या अर्थानं कमी उंचीचा खेळाडू आहे, परंतु या खेळाडूच्या बॅटच्या भात्यामध्ये आपण पाहिलं तर मोठमोठे फटके दडलेत. आतापर्यंत या खेळाडूच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 3 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचे गणेश शेवटचं षटक तो मैदानाच्या मध्ये घेऊन आला. स्टॉक होतं षटक त्याच्या हातामध्ये मात्र सोपवलंय. गणेश मुंडे तयार. स्ट्राईक मध्ये असेल तो अजित गायकवाड. ओ यावेळी पाहिजे उसळी घेणारा चेंडू बाउन्स मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. अति उसळीचा चेंडू ते मैदानामध्ये होता. संघाची धावसंख्या इथे पाहिजे पुढे पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती तुम्हाला घेऊन जाईल 59 धावा ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं बाउन्स टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु कमी उंचीचा खेळाडू असणारा अजित त्याच्यावर डोक्यावर मात्र चेंडू इथे निसटून गेला. एक अवांतर धाव देखील पाहतो मैदानाच्या जी मिळणार आहे. आता पाहिजे पुन्हा अजित इथं तयार आहे, सेट झालाय. चेंडूवरती नजर त्याने बनवलेली. आता चेंडू म्हणेल की आता तुला चेंडू नाही, आता त्याला फुटबॉल दिसू लागलाय. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू कुलकाडला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. सिंगल इथे मैदानामध्ये येते. दुसरा धावेचा इथे प्रयत्न होईल आणि प्रयत्न झाला. संघाचा संघनायक सलमानकडून मात्र इथे थोडीशी चुकी होताना पाहायला मिळाली आणि चुकीचं रूपांतर इथे दुसऱ्या धाब्यामध्ये होतोय. 2 धावे इथे मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. 61 धावा धाबलकावर आहेत. कुठेतरी आपण पाहतोय प्रशंसक ज्या पद्धतीने मात्र फायटिंग टार्गेट वाटचाल आहे. एक मी म्हणलं की लढण्यासाठी धावसंख्या मात्र आता उभी राहत होताना पाहायला मिळते. गणेश मुंडे पुन्हा पाहायचं तयार असेल. स्ट्राईक पुढे असणारा फलंदाज अजित. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ प्रेक्षकाला चेंडू ट्रॅव्हल होईल. ओ इथे बावैद्राच्या आतमध्ये इथे काय होईल. राजेश मात्र थोडासा ताळमेळ मात्र थोडासा असंतुलन होतोय. चेंडू जातोय तर आपण पाहिलं नाहीत, परंतु आज इथे चुकी होतीये. संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. 65 धावा धाबलकावर. हा चेंडू पाहिजे मैदानाच्या मध्ये ऑप्शनच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू. इथे व्हाईट बॉल. अवांतर धाव मैदानाच्या मध्ये असेल. अवांतर धावेडे. संघाची धावसंख्या आपण पाहतो मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 66 धावा धाबलकावर. स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय संदीपजी पवार साहेबांचं क्षणी आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि यावेळी पाहिजे बिग हिट. चेंडू हवेत. शेरू डाऊन दी बॉल. इथे विकेट आली. फलंदाज बाद. जबाब बनवतो मैदानात बासाला.
आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होणार आहे. न्यू बॅट्समन असेल समीर जगताप. या खेळाडूला खऱ्या अर्थानं माहित आहे की आपल्याला यानंतर गोलंदाजी करायची आहे, त्यामुळे आपल्याला मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये जर पाहिलं शेरू लोहार संघामध्ये येणे आज. गणेश पुणे दबायच्या मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. यावेळी पाहायचं मैदानाच्या खाली राहिलेला चेंडू इथे डेंजर एंडला असेल समीर, परंतु 22 रोपण आपण पाहतो सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता पुढे पोहोचणार आहे स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 67 धावा धापलकावरती धावा ज्या इथे नोंदवल्या गेल्यात. क्रिकेट आपण मैदानाच्या पाहतोय. क्रिकेटचा रंगलेला हा थरार आपण मैदानात पाहतोय. क्रिकेटचा रंगलेला हा सोहळा आपण पाहतोय. राष्ट्रवादी चषक 2022-6 एक भव्य दिव्य केले गेलेलं आयोजन आणि नियोजन. ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावला तो खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळी खोलवर टाप्याचा चेंडू पाहायचंय अक्षय कव्हरला. अंकुश चेंडूच्या खाली इथे विकेट. फलंदाज मैदानात बाद होणार आहे. पहिला डाव पहिली इनिंग मैदानामध्ये संपली जाते. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर भी जाएंगे. नगर सेवक कुंदन शेठ गायकवाड़ प्रसिद्धन आनंदी बनाम संकल्प पुलिस 11 शिरूर. दोनों टीमों के कप्तान रेडी रहे टॉस के लिए. 11 चैलेंजर्स देवरोड शहर प्रेजेंट राष्ट्रवादी चषक 2022 पर 68 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. या ठिकाणी सामन्याचा आपण टॉस करणार आहे आणि या सामन्याचा टॉस करतील संदीपजी पवार, संतोषजी वाघोले, समदभाई शेख या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण आता टॉस करण्यासाठी पुढे यायचे. बेस्ट ऑफ 3 मूर्ती. चला विनंती असेल सर इथे समोरच. टॉस यानंतरच्या सामन्याचा टॉस या क्षणी होतोय. नगरसेवक कुंदनशेठ गायकवाड फाउंडेशन आळंदी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संकल्प पोलीस 11 शिरूर. या दोन संघांमध्ये सामन्याचा टॉस आळंदी संघाने टॉस इथे जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया पुढे समालोचक कक्षामध्ये आपले समोर जोडले आहेत हिंदी समालोचक प्रशांत जाधवडे सरांकडे.
शुक्रिया सुमित। बीच मैदान की तरफ एक बार फिर जाएंगे। जिस तरह से वह आज ये मुकाबला जीतने के लिए 68 रनों की जरूरत है। राजेश और अंकुश मैदान के अंदर प्रारंभिक जोड़ी धीरे धीरे आ रही है। संघर्ष की रात जितनी ज्यादा अंधेरी होती है, सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है। तो दोस्तों, आप देख रहे हैं राष्ट्रपति चषक 2022 दूसरे दिन का खेल। कल तालुका लेवल का जो टूर्नामेंट है वो बहुत अलग तरीके से आप जरूर देखेंगे इस मंच पर। तीसरा दिन होगा। आज दोपहर का सत्र आप देख रहे हैं। अगर घड़ी की तरफ देखें तो 1:12 का समय हो गया है। मैच कंटिन्यू होना चाहिए। दूसरी पारी बहुत महत्वपूर्ण है। क्या यहाँ ईंट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे या गेंदबाज असरदार सरदार बनेंगे? प्रमुख गेंदबाज के तौर पर अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। सबीर को मौका मिलता बा फील्डिंग के जमावट के। इस वक्त एक फ्लैग स्लीपर खिलाड़ी, गली की तरफ खिलाड़ी पॉइंट है, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है। फील्डिंग में तब्दीली करना चाहते हैं। फिलहाल एक गली की तरफ खिलाड़ी कवर है, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑन साइड पर मिडान का खिलाड़ी दायरे के अंदर मिड विकेट बॉडी लाइन की तरफ स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है। और समीर की इस ओवर की पहली गेंद। प्रमुख गेंदबाज के तौर पर अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। एक संघर्षपूर्ण मुकाबला जरूर देखेंगे। 11 चैलेंजर देव रोड शर्ट प्रेजेंट राष्ट्रपति चषक 2022 शानदार आयोजन इस पूरे प्रतियोगिता का। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज समीर अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। ऑफ स्टंप के बाहर से अंदर की तरफ आई गेंद, बैकफुट में जाके गेंद को बिल्कुल हल्के से खेल दिया था। पॉइंट क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। बल्लेबाज राजेश पवार का खाता खुलता बा। स्वतिज 11 के प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर आप देख रहे हैं। पांडव साने क्रिकेट क्लब चिकली बनाम स्वतिज 11 चरोड़ी। और दोस्तों 2 और 3 तारीख को आप बिल्कुल वो सुपरस्टार खिलाड़ियों का जलवा देखेंगे और बड़े बड़े खिलाड़ी इस मंच पर आने वाले हैं। उद्याचं खरं तर पाहिलं तर गावदेवी गावठाणचा संघ देखील या मैदानात खेळणार आहे। त्यानंतर शिरूरचा संघ खेळणार आहे। यंगर्स बारामतीचा संघ देखील या मैदानात खेळणार आहे। त्यामुळे उद्या देखील कुंबड घमासान तुम्हाला तालुक्यामध्ये पाहायला मिळेल। बिल्कुल सही। इस वक्त नरमातों से खेलते हुए नो बॉल का इशारा। फील्डिंग के बारे में एक बार फिर अंपायर देख रहे हैं तो नो बॉल का इशारा। संजय बालेराव और अक्षय निर्मल फील्डिंग की जमावट। आणि त्यानंतर खरं तर शिवनेरी जुन्नर्स शिवनेरी वॉरियर्स जुन्नरचा संघ देखील तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे। त्यानंतर प्रश्न जर आपण पाहिलं तर दिल्लीचा संघ देखील यामध्ये खेळणार आहे। त्यानंतर कोलकात्याचे 2 संघ आहेत, कर्नाटकचा देखील संघ आहे। त्यामुळे ओपन हाफमध्ये देखील कुंबड घमासान तुम्हाला या मैदानात पाहायला मिळणार आहे। और यही खासियत होती है खास करके राष्ट्रपति चषक की। कोलकाता खेलेगा, दिल्ली खेलेगा और ये गली का जो क्रिकेट वो दिल्ली तक पहुंच चुका है। मजा आएगा। बहुत सारे बड़े सितारे इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदा आपण पाहतो राष्ट्रपती चषकामध्ये मी म्हणेन की या परिसरामध्ये जगत सरकारचा संघ देखील या मैदानात खेळणार आहे। चर्चा इसके ऊपर होगी। गेंदबाजी करने के लिए फिलहाल बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार। ऑन साइड पर बहुत खूबसूरती के साथ घूमकर खेल दिया। गेंद जाती भी स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 6 रन। ब्यूटीफुल टाइमिंग फ्रॉम राजेश पवार। मैदानामध्ये शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला काय पिक केलं मैदानाच्या मध्ये स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावर मात्र चेंडू आलेला षटकार। राजेश पवारची खऱ्यातनं स्ट्रेंथ आहे, राजेश पवारची ताकद आहे। खऱ्यात मी म्हणेल शिरूर वार आहे अजून आणि त्याला मात्र मागे ठेवलंय का तर सलामीला येऊन सर्कलची जे पॉवर प्लेची षटक आहे त्याच्यामध्ये तोडफोड करायची आणि त्या स्ट्रॅटेजीने उतरलेला संघ आहे। बिल्कुल। यहाँ बल्लेबाज राजेश की बात करें तो वो फॉर्म में खिलाड़ी है, इसलिए थोड़ा ऊपर खेलने का मौका इनको मिलता बा। बहुत अच्छी क्रिकेट, सकारात्मक क्रिकेट मैदान के अंदर बिल्कुल आप देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए प्रमुख गेंदबाज तैयार। अपने बॉलिंग मार्ग पर समीर, स्ट्राइकर एंड पर राजेश पवार 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 68 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इस गेंद को ड्राइव किया लेकिन दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद थे। नॉन स्ट्राइकर एंड से रन लेना चाहते थे बल्लेबाज अंकुश लोहार। मुझे वो अन्नू मलिक का गाना याद आया, रुक बाबा रुक, विकेट कीपर थोड़ा खड़े रह के आपको बल्लेबाजी करनी है। यहाँ खतरा बिल्कुल था। तर नक्कीच आपण पाहतोय कोलकात्यातील संघामध्ये जर आपण पाहिलं तर हमराज मृत्युंजय हाही संघ खेळताना पाहायला मिळाले। त्यानंतर एलके स्टार रायगडचा संघ खेळेल, निलेश दादा भिंताडे। फिलहाल इस वक्त गेंद डबल 11
धनकवडी, त्यानंतर उमर 11चा संघ देखील यामध्ये खेळणार, त्यानंतर दिल्लीचा संघ खेळणार आहे, त्यानंतर 2 कोलकात्याचे संघ आहेत, काही कर्नाटकचे संघ आहेत, दे धमाकाचा संघ सिरसाट स्पोर्ट्स हाही संघ मात्र खेळणार आहे. म्हणजे कुमुड नावं आणि कुमुडी चेहरे मात्र या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. यावेळी पायसे मैदानामध्ये प्रतीक स्पोर्ट्सचा संघ देखील खेळणार आहे, प्रतीक 11चा संघ देखील आहे. तो कोलकाता, दिल्ली से कले के कर्नाटक और महाराष्ट्र, मतलब पूरे इंडिया से यहाँ बहुत सारे बड़े खिलाड़ी, गुजरात से भी बहुत सारे खिलाड़ी यहाँ मंच पर आने वाले, तो मजा आएगा. अब 2 या 3 तारीख को आप ये सारे खिलाड़ी देखेंगे. कल एक बार फिर तालुका लेवल का जो अलग स्टैंडर्ड बना हुआ है पुण्य नगरी में, वो भी जरूर देखेंगे. कल भी मजा आएगा. रन संख्या कुल मिलाकर 10 रन. ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. समीर, अंकुश लोहार, अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, गेंद ट्रैवल बॉडी लाइन की तरफ जाती भी 4 रन. अलॉन्ग द कारपेट घास को आग लगाती भी गेंद बॉडी लाइन है जो इस टूर्नामेंट की दातन अपने कलमों से लिख रहे हैं. इनके पास अलग अलग रंग एक ही पेन में है, एक पेन है लेकिन अलग अलग रंग है और बहुत अच्छा काम कर रहे हैं. तर नक्कीच आपण पाहतोय ज्या पद्धतीने मात्र त्यांच्याकडे पेनाचे रंग आहेत आणि ज्या पद्धतीने मात्र ते या खऱ्यातनं स्कोर बुक्स रंगवण्याचं काम मात्र ते करतायत. खऱ्यातनं जबरदस्त आहे. गेले 5ही खऱ्यातनं जर पाहिलं तर 5ही पर्वांमध्ये गुणलेखक म्हणून मात्र कुमुडी जबाबदारी त्याच्या आपल्या खांद्यावरती घेतात. सकाळी पहिल्या मॅचच्या पहिल्या बॉल पासून तर शेवटच्या मॅच पर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र ते खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारची अचूक कामगिरी करतात. पायसे मैदानामध्ये 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि दोन्ही खेळाडूंनी मात्र पहा, एका बाजूला राजेश पवार, दुसऱ्या बाजूला अंकुश, ही जोडी जबरदस्त इथे कामगिरी करते आणि त्याचं मात्र त्यांनी उदाहरण दाखवलंय. कारण ते इथे आता एकूण टार्गेट जर पाहिलं तर 68 धावा बनवायचे आहेत. प्रमुख गेंदबाज के तौर पर कमरुद्दीन गेंदबाजी करने के लिए आए हैं. अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, गेंद बिल्कुल बॉडी लाइन की तरफ जाएगी. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन मिला होगा और जड़ दिया शानदार छक्का. जरूरत है तो प्रारंभिक जोड़ी जो है बहुत अच्छा प्रदर्शन करते हुए गेंदबाजों के लिए सुमित यहाँ विकेट की तलाश होगी. फील्डिंग में थोड़ी तो तब्दीली हो रही है. अब लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, बाउंड्री लाइन की तरफ है. डीप मिड विकेट का खिलाड़ी थोड़ा सा स्क्वायरली की तरफ आ रहा है. उछलकर ऑन द टॉस कवर के ऊपर से क्या जबरदस्त तो गेंद बाउंड्री लाइन के बाहर बिल्कुल जाते हुए 4 रनों के लिए. मैग्न बंधू पंकज व्यवहारे यांचं देखील यशने आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. पहा मी म्हणलं की सर राजकारणामध्ये पवार साहेबांचा नाद कुणी करायचा नाही आणि श्रीतेज 11 संघामध्ये असणार राजेश पवार याचाही मात्र नाद कुणी करायचा नाही. जबरदस्त फटकेबाजी, षटकार आले, चौकार ठोकतोय. और इस मंच पर पवार, राजेश पवार का जलवा जारी है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. रिवर्स स्वीप कारगर साबित होते हुए बड़ा मंच है तो बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत है. गेंद बिल्कुल बॉडी लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए. राजेश पवार जबरदस्त फटकेबाजी, पहिल्या 2 चेंडूवरती आलेले 2 चौकार, त्यानंतर आलेला रिव्हर्स स्विचचा षटकार. काय फटका, काय मैदानाची खेळतोय तो राजेश. पॉवर प्ले मध्ये मी सांगितलं होतं की पॉवर प्ले मध्ये स्ट्रॅटेजीने उतरलेला संघ आहे. पॉवर प्ले मध्ये धावा बनवायच्या आहेत या मानसिकतेने मात्र तो उतरला आणि राजेश पवार इथे अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडलाय. 2 चौकार, 1 षटकाराच्या मध्ये धावलकावरती धावा ज्या आहेत त्या
28 धावा. काय सांगाल सर, राजेश पवार इथे मध्ये इतका आक्रमक असेल, राजेशला आता थांबवणं गरजेचं असेल पांडा साने स्पोर्ट क्लब संघाला. देखिए एक प्लान तो है, योजना बिल्कुल बल्लेबाजों की थी कि यहाँ पावर प्ले का ज्यादा फायदा उठाए, तो राजेश ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है गेंदबाजी करने के लिए. कमरुद्दीन फुल टॉस, गेंद सही नसीहत, सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर. बाजी की है आज, बहुत ही जबरदस्त प्रहार राजेश पवार द्वारा. अभी शानदार बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. जबरदस्त फलंदाजी मैदानात राजेश कडून आपण पाहतोय. ओ पुन्हा एकदा यावेळी मात्र रिव्हर्सचा फटका होता, इनसाइड एज मैदानात पाहायला मिळाली, परंतु इथे एस्टनच्या मागे असणारा नर्सिंगच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही, जीवदान मिळालं. तुम्ही एवढ्या मोठ्या खेळाडूचा जीवदान देत असाल, जो सेट झाला त्याच्या बॅटमधून मात्र धावेंचा पाऊस इथे पडतोय, तो गोलंदाजावरती तुंडून पडलाय. तुम्ही जर त्याला संधी दिली ना सर, तो तुम्हाला सोडणार नाही. बिल्कुल. रन संख्या 32 रन, 32 रन, चेसिंग टारगेट ऑफ 68 रन. कमरुद्दीन अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. रिवर्स स्विप खेला गया, क्या रचनात्मक बल्लेबाजी मैदान के अंदर राजेश पवार द्वारा. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. ओहो क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे. वरती धावा ज्या आहेत त्या 38 धावा. आणि अजूनही आपण पाहतोय मैदानाच्या 2 षटकांचा स्पेल इथे संपलाय. मी म्हणेल की फक्त एक चेंडू इथे डॉट आला, प्रत्येक चेंडूवरती चौकाराने षटकार आहे. और 11 गेंदों में इन्होंने बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करते हुए 30 रन भी बनाए हैं. शानदार 32 पर बल्लेबाजी कर, 3 छक्के 3 चौके और रचनात्मक बल्लेबाजी इन्होंने की है. डाउन द ग्राउंड अच्छे स्ट्रोक इन्होंने खेल दिए हैं. हर तरह का शॉट इनके पिटारे में है. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती. उसी तरह से राजेश और अंकुश के बिना बहुत अच्छी शुरुआत नहीं होती. क्या जबरदस्त स्टार्ट दिया है, फ्लाइंग स्टार्ट है, बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर. दबाव जो है ना वो गेंदबाजों की तरफ चला गया है. 2 ओवर में रन संख्या अगर देखें तो कुल मिलाकर 38 रन, 38 पर रन तानाजी को मौका मिलता हुआ. एक ऐसे गेंदबाज है जो स्ट्राइक कर सकते हैं, काबिलियत है इनके पास. स्ट्राइकर इन पर अंकुश लोहार. 32 पर केंद्र है बल्लेबाज राजेश पवार. 3 छक्के 3 चौके इनके बल्ले से आए हैं और क्रीज के गहराई का अच्छा इस्तेमाल इन्होंने किया. ये भी रिवर्स में खेलना चाहते थे, गेंद बिल्कुल बल्ले के ऊपर नहीं आई है. विकेट कीपर को थोड़ा सा चकमा देते हुए चली गई विकेट के पीछे. और सुमित एक कैच छोड़ा गया था, राजेश पवार का एक बहुत ही महत्वपूर्ण कैच बिल्कुल विकेट कीपर ने छोड़ दिया था. अब क्या इसका फायदा बल्लेबाज उठाएंगे या दूसरी तरफ से तानाजी जो कि बहुत अच्छे गेंदबाज है, काबिलियत इनके पास है, प्रतिभाशाली गेंदबाज है, वो गेंदबाजी कर रहे हैं. एक विकेट के तलाश में है. अंकुश ऑन स्ट्राइक. टप्पा खाने के बाद उछाल है, अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी. विकेट कीपर ने सवाल पूछा है लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. बहुत अच्छी गेंद थी, ये बाउंसर डाला गया था. ये तानाजी की ताकत है, ये तानाजी की कला है, अपने कंधों का जबरदस्त इस्तेमाल करते हैं. उछाल बिल्कुल है, गति तो है इस विकेट पर. चले सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे. अच्छी गेंदबाजी तानाजी कर रहे हैं. उछाल बिल्कुल है, बहुत ऊपर से गेंद जाते भी, टप्पा खाने के बाद उड़ान देते हुए गेंद विकेट कीपर के दस्तान की तरफ. इससे पहले नरसिंह ने कैच छोड़ा था, अंपायर की तरफ से 1 बाउंस का इशारा हुआ. यह अच्छी गेंद थी, जबरदस्त गेंदबाजी करे मैदान के अंदर. तानाजी दबाव उनके ऊपर है लेकिन उसके बावजूद इस दबाव में बहुत अच्छा प्रदर्शन करते हुए भले 2 गेंदें इन्होंने बिंदी गेंदें डाली है. अंकुश के ऊपर दबाव डालने की कोशिश. रन संख्या 38, जीतने के लिए 68 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. बैकफुट चले गए, ऑन साइड पर पुल किया, पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. गेंद बॉडी लाइन के बाहर 6 रन.
मी म्हणलं की आता आग एका टोकाला नाही, आग दोन्ही टोकाला लागली. हाँ बिल्कुल सही कहा आपने. एक तरफ कुआं है, दूसरी तरफ गाय है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है. क्रीज के गहराई का अच्छा इस्तेमाल अंकुश लोहार का. इसके कौन सेट पर खेलते हुए गैप में खेला, गेंद बिल्कुल बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रन. दो अच्छे स्ट्रोक अंकुश लोहार द्वारा. गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रनों के लिए गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. वर सांगत असेल की राजेश आता तुझं काम झालेलं आहे, माझं काम अजून बाकी आहे. मी देखील आता मैदानाच्या मध्ये आक्रमक होतोय. पाचच्या बॅटमध्ये मात्र एक षटकार आला, एक चौकार येतोय. स्कोर कार्ड पुढे पोहोचणार आहे. 48 धावा धावलकावरती धावा जे इथे नोंदवले गेले आहेत. पुन्हा तयार. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळेल की इथे नाका खालून चेंडू काढून टाकलाय तानाजी बनसोडे यांनी. और तानाजी बहुत ही बेहतरीन गेंदबाज है. एक बार फिर अच्छा वेरिएशन करते हैं. इससे पहले अगर देखें तो एक छोटी गेंद थी, क्रीज के गहरे में चले गए थे बल्लेबाज अंकुश लोहार ने अच्छा स्ट्रोक खेला था. उसके बाद में एक पैरों की तरफ गेंद थी, पैरों पर एक बार फिर आई थी तो उसका भी फायदा बल्लेबाज अंकुश लोहार ने उठाया. ये एक अच्छी गेंद थी तानाजी द्वारा. ऑफ के बाहर गेंद उछल कर गेंद को खेलना चाहते थे, अच्छी तरह से टाइमिंग नहीं कर पाए. पॉइंट की तरफ जाते हुए गेंद. ओवर की बात करें तो 3 ओवर, रन संख्या फिलहाल स्कोर 49, 49 रन जीतने के लिए 68 रनों की जरूरत है. आपके पास अभी भी 18 गेंदों का खेल आना बाकी है. सुमित जी हमारे साथ जुड़ने वाले. 3 ओवर में 49 और दोनों प्रारंभिक बल्लेबाज अभी तक एक शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. दूसरी तरफ से मैं एक सवाल आपको पूछना चाहता हूं, अभी गेंदबाजों को क्या करना चाहिए? तर नक्कीच आपण पाहतो तुम्हाला जर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूमध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी 19 धावा जर बनवायच्या आहे आणि जर तुम्हाला या धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. थोडंसं अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण असेल, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या विकेट, चांगली अचूक टप्प्याचा मारा. तुम्ही जास्त असं डॉट चेंडूकडे जा, तुम्हाला विकेट मिळल्याशिवाय राहणार नाही. बिल्कुल बिंदी गेंद है और विकेट बहुत महत्वपूर्ण, जो कि एक बहुत बड़ा फैक्टर होता है. चाहे टेस्ट क्रिकेट खेले आप, ओडीआई खेले, T20 खेले, 6 ओवर का मैच खेले, विकेट बहुत महत्वपूर्ण. मैंने एक फिल्म देखी थी, फिल्म का नाम था धमाल. उस धमाल फिल्म में वो डब्लू ढूंढने के लिए 2.5 घंटा जाता है. सुमित इतना समय जाएगा तो ये मैच नहीं बनने वाला गेंदबाजों के लिए. बल्लेबाजों ने 3 ओवर में बिल्कुल मेला लूटा है, गेंदबाजों का दिल टूटा है. अब 3 ओवर में आपने 49 बनाए हैं, 18 गेंदों में आपको 19 रन बनाने हैं. तो विकेट आपको जल्दी चाहिए और एक विकेट से बात नहीं बनेगी, आपको विकेट गुच्छे में चाहिए, तब जाकर आप कमबैक कर सकते हैं. गेंदबाजी में फिलहाल गेंदबाज धीरज को मौका मिलता, बस स्ट्राइकर इन पर. बल्लेबाज की बात करें तो अंकुश तैयार है बल्लेबाजी करने के लिए. एक स्लीप, एक कली, उसके साथ कवर पर खिलाड़ी मौजूद. बैकफुट चले गए, क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए गेंद को पुल किया है. डिस्क लेग बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए गेंद 4 रनों के लिए जबरदस्त प्रहार. निकले गेंदबाज तैयार है. बैकफुट चले गया, ऑन साइड पर खेला गया शॉट, बॉटम हैंड का इस्तेमाल, गेंद बॉडी लाइन के बाहर. वाह क्या बल्लेबाजी, पहले चौका उसके बाद में छक्का.
और जयपुर करना चाहते थे, टप्पा खाने के बाद थोड़ी सी शरारत करते हुए गेंद ऑफ स्टंप के बाहर थी। ये लेंथ बहुत अच्छी थी गेंदबाज द्वारा और गति भी है। ओवर की बात करें तो अब ओवर समाप्त हुए 4 ओवर के बाद 62 पर रन। अभी भी जीतने के लिए चाहिए यहाँ से 6 रन और दबाव बिल्कुल गेंदबाजों की तरफ है, मोमेंटम बल्लेबाजों की तरफ है। सुमित, इस साझेदारी के बारे में क्या कहेंगे, जिस तरह से पहले विकेट के लिए सर्वश्रेष्ठ प्रदर्शन बल्लेबाजों ने किया है? तर नक्कीच आपण पाहतोय अगदी दोन्ही आघाडीचे खेळाडू मैदानामध्ये आले. पहिल्या यशस्वीवरती सिंगल घेतली, त्यानंतर पाहिले तर मैदानामध्ये अंकुशच्या बॅटमधून आलेला चौकार आणि त्यानंतर मात्र राजेश पवारचा कॉन्फिडन्स हाय लेवलला गेला आणि तिथून मात्र राजेश पवारने जबरदस्त गिअर चेंज करत अक्षरशः धुमाकूळ काढला. मी म्हणेल की गोलंदाजी अक्षरशः इथे पिटाई सुरू होती. बिल्कुल, बहुत बढ़िया अच्छा प्रदर्शन दोनों ने किया। सेंसेबल क्रिकेट भी इन्होंने के लिए कुछ बड़े शॉट इनके बल्ले से जरूर आए हैं। मतलब ये बलवान भी है और बुद्धिमान, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। नरसिंह के हाथ में गेंद और ये 5वां ओवर प्रगति पर स्टैकर इन पर अंकुश लोहार। फाइन लेग पर बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जाती भी, एक तरफ नैला है दूसरी तरफ दैला है, एक तरफ शेर है दूसरी तरफ सवा शेर है, एक तरफ खाई है दूसरी तरफ कुआं है, करे तो क्या करे, आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है। बल्लेबाजों ने कमाल का प्रदर्शन किया है। नक्कीच आपण पाहतोय शेवटपर्यंत मात्र गोलंदाजांना डोके ते वरती काढून दिले नाही. यावेळी पाहायचं रिव्हर्स स्विच हिट. वाह भाई वाह, अंकुश लोहारचा वार, इथे येईल षटकार, विजयी षटकार. सामना जिंकलाय श्रीतेज 11 चरोली भोसरी संघ आणि विजय संघाचं अभिनंदन.